अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल दुनिया सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आज आहे शनिचर जयंती, आज आहे शनी जयंती, त्यामुळे सगळ्यांना सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा शनी जयंतीच्या। आज शनिवार आहे, शनी जयंती आहे, शनी अमावास्या आलेली आहे। 13 वर्षानंतर असा दुर्मिळ योग चालून आलेला आहे, त्यामुळे आजचा दिवस खरंच सांगते प्रत्येकाने वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या शनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन नक्कीच घ्यावं। त्यांना मुहूर्तच्या तेलाने स्नान घालावं, काळे तीळ असेल, काळे बसव त्यांना अर्पण करावे का, निळी फुलं त्यांना अर्पण करावी, मनोभावे श्रद्धेने मंदिरामध्ये बसून त्यांनी सेवा मंत्र स्तोत्र नक्कीच पठण करावे। आणि मंत्रसूत्र सेवा कुठला करायचे त्याबद्दल आपला सविस्तर व्हिडिओ आलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। त्यामध्ये सविस्तर सेवा सांगितलेल्या आहेत। सोबतच आज आपल्याला दान धर्म असेल, अमावास्या देखील आहे, पितरांच्या नावाने दान धर्म असेल, ते सगळं काही करायचं आहे। जेणेकरून आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेस आपल्या इष्टदेवतांच्या किंवा गुरूंच्या ज्यावेळेस जयंती असतात, जन्मोत्सव असतो, त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांचं जे काही अस्तित्व असतं ते पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं। त्यामुळे नक्कीच तुमच्या मागचे 7.5 शनिदोष, जे काही ढय्याचा त्रास असेल, ते सगळं काही दूर होण्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। नक्कीच वेळात वेळ काढून सर्व दान धर्म सेवा शनी महाराजांचं दर्शन असेल ते सगळं काही करायला विसरायचं नाही आहे आपल्याला। तर येऊयात मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय तर आजचा व्हिडिओचा विषय। तर आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की आपणास माहिती आहे की उद्या आहे 17 मे 2026। उद्यापासून म्हणजे उद्या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला, अतिशय पवित्र अशा महिन्याला, जो 33 महिन्यानंतर येत असतो, 3 वर्षानंतर येत असतो, अशा महिन्याला सुरुवात होणार आहे। 15 जून पर्यंत हा अधिक महिना असणार आहे। आता ह्या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये किंवा पुरुषोत्तम मासामध्ये आपणास माहिती आहे की आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म करायचे आहे। दान धर्म असेल, व्रत वैकल्य असेल, सेवा असेल, पारायण असेल, नामस्मरण असेल, सगळं काही आपल्याला करायचं आहे। आता अधिक महिन्यामध्ये आपणास माहिती आहे की सगळेजण दान धर्म करणार आहेतच, पण ते दान धर्म करण्या अगोदर आपल्याला एक विशिष्ट गोष्ट करायची आहे, म्हणजेच काय तर संकल्प करायचा आहे। संकल्पयुक्त जर तुम्ही ते दान केलं, सोबतच दान देणाऱ्यानेच नाही तर दान घेणाऱ्याने सुद्धा एक गोष्ट करायची आहे, ती आपल्या मार्गात सांगितली आहे। म्हणून तुमच्यापर्यंत आजची ही माहिती पोहोचवत आहे, जी अतिशय महत्वपूर्ण आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे अधिक महिन्यामध्ये दान धर्म करणार आहेत आणि दान स्वीकारणार आहेत त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरेल आणि माहिती खूप महत्वपूर्ण ठरेल। कारण की आज जर तुम्ही म्हणजे आजच्या व्हिडिओद्वारे जर किंवा आजच्या व्हिडिओतील माहितीद्वारे जर तुम्ही संकल्प तसाप्रमाणे करून जर दान धर्म केला अधिक महिन्यामध्ये, किंवा दान स्वीकारताना सुद्धा एक गोष्ट ती सांगणार आहे, ती जर केली तर खरं सांगते, असं सांगितलं आहे की आपल्या या शास्त्रामध्ये किंवा आपल्या मार्गात की तुम्हाला विपुल संपत्ती आणि म्हणजे जास्तीत जास्त अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदू शकते। पुत्र पौत्र सुख समृद्धी सुद्धा तुमच्या घरात नांदू शकते, असा आशीर्वाद दिलेला आहे। फक्त आपल्याला ते संकल्पयुक्त त्याप्रमाणे ते दान करायचं आहे। तो संकल्प काय बोलायचा, कसा करायचा, ते पण तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहेत। संकल्प सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर पीप करून देणार आहे, त्यामुळे सर्व माहिती सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, खरंच सांगते मी, खूप महत्वपूर्ण आहे। तर मंडळींनो, आता आपण ज्या वेळेस एखादं पारायण करतो किंवा एखादी आपल्याला खूप म्हणजे व्रत असेल, वैकल्य असेल किंवा सेवा असेल, कुठली पण गोष्ट असेल, तर आपण काय करतो, आधी संकल्प सोडतो का? कारण की आपल्याला खूप जास्त अडचण संकट आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात, किंवा आपल्याला एखादी इच्छा लवकर म्हणजे पूर्ण व्हावी असं वाटत असतं, त्यावेळेस आपण संकल्पयुक्त ती सेवा करत असतो। एक दिवशी जरी आपल्या घरात पूजा असेल, व्रत वैकल्य उपवास असेल, तरी सुद्धा आपण आधी संकल्प सोडून जर सकाळी तो एक दिवशी जरी आपण सेवा पारायण किंवा पूजा अर्चा किंवा व्रत जर केलं तर त्वरित फलप्राप्ती आपल्याला मिळत असते। आणि संकल्पयुक्त केलेली सेवा आपल्या ईश्वरांपर्यंत, गुरूंपर्यंत लवकरात लवकर पोहोचत देखील असते। त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये सुद्धा दान धर्म करताना आपल्याला विशिष्ट पद्धतीने संकल्पयुक्त ते दान धर्म करायचा आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दान धर्म खूप जास्त महत्वाचा आहे। दान धर्म म्हणतात ना किंवा आपण आपल्या जवळ, म्हणजे आपण जेवढं कमवतो आहे, आपल्याकडे जेवढी लक्ष्मी आपल्या घरात येते आहे, त्याचा 1% का होईना आपण तो बाजूला काढायचा असतो, तो म्हणजेच काय, दान धर्मासाठी। ईश्वर बघत असतो, ईश्वर आपल्याला भरपूर काही देतो, गुरु आपले भरपूर काही आपल्याला देत असतात, पण ते आधी आपली नियत बघतात की आपण आपल्या भक्ताला देतो आहे, देव त्यातला किती म्हणजे कशा पद्धतीने त्याचा वापर करतो आहे, कसा उपयोग करतो आहे। जे काही मी त्याला देतो आहे माझ्या भक्ताला, सुख समृद्धी ऐश्वर धनधान्य जे काही देतो आहे, त्यातलं तर सगळं काही स्वतःजवळच ठेवतो आहे की त्यातलं काही तो अर्ध वाटा दान सुद्धा करतो आहे। म्हणून असं सांगितलं गेलं आहे शास्त्रामध्ये की आपण जे काही कमवतो, थोड्यातलं थोडं असेल, काही असं ना, त्यातला 1% का होईना दान धर्मासाठी वापरावा। आपला हा सदैव आपण देणाऱ्यासारखा असावा, घेणाऱ्यासारखा नसावा, म्हणून आपण द्यायचं सुद्धा काम आपल्या आयुष्यात केलं पाहिजे। म्हणून दान धर्माला खूप जास्त महत्व आहे, ते करा। कारण की जर तुम्ही दान धर्म जर आपल्या येणाऱ्या म्हणजे म्हणजे म्हणतात ना की आपल्या घरात जी काही संपत्ती येते, जे काही सुख समृद्धी येते, जे काही लक्ष्मी आपल्या घरात येते, त्यातला अर्धा वाटा जर आपण दान धर्माला वापरला तर खरंच सांगते तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही।
कशाचीच कमी पडणार नाही. हे नक्की तथ्य आहे, सत्य सुद्धा आहे. म्हणून कधीही आपल्या घरामध्ये जर काही पगार पाणी झाला, त्यातला 1% बाजूला ठेवायचा, तो गरजवंतांना किंवा एखाद्या अन्नदानासाठी कुठे असेल, मोठं अन्नदान असेल, तिथे नक्कीच तो दान करावा. बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आता अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या जावयाला, लेकीला दान धर्म करताना असेल, किंवा आता आपणास माहिती आहे की दान धर्म अधिक महिन्यामध्ये 33 वस्तू, 33 या अंकाला खूप जास्त महत्व आहे. आता जावयाला आपण 33 बत्तासे असेल, 33 किंवा धोंडे म्हणतात, किंवा काही काही ठिकाणी प्रकार आहे धोंड्याचा, ते दान करतात, किंवा 33 अनारसे असेल, हे सुद्धा दान करतात. तर हे 33 वस्तू दान करताना किंवा गरजवंतांना एखादी वस्तू दान करताना हा संकल्प बोलून तुम्हाला दान करायचं आहे. आणि आता ह्याला जे दान म्हणतात, अधिक महिन्यातलं जे काही दान आहे, अनारसे दान असेल किंवा बत्तास दान असेल, त्याला अपूप दान देखील म्हणतात. तर हे दान धर्म करण्या अगोदर तुम्हाला एक संकल्प बोलायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही दान देणार आहात एखाद्या व्यक्तीला किंवा जावयाला, तुम्ही 33 अनारसे किंवा 32 दान देणार आहात किंवा एखाद्या गरजवंतांना दान देणार आहात, त्यावेळेस अगोदर काय करायचं, तर तुम्हाला त्या ज्या वस्तू तुम्ही दान करणार आहेत, जावयाला, लेकीला असेल किंवा कुठल्याही गरजवंतांना दान तुम्ही त्या वस्तू करणार असाल, त्या दान करण्याच्या अगोदर तुम्हाला देवघरासमोर धूप दीप लावायचा आहे. त्यासमोर तुम्हाला पाटावर, चौरंगावर तुम्हाला त्या वस्तू ज्या दान करणार आहात अधिक महिन्यात त्या वस्तू ठेवायच्या आहेत. त्याचं पूजन करायचं आहे त्या वस्तूंचं, आणि ते केल्यानंतर म्हणजे हळद कुंकू अक्षता व्हायचे आहे, धूप दीप ओवाळायचं त्या वस्तूंना, आणि त्यानंतर तुम्हाला समोर बसायचं आहे. तुम्हाला एक संकल्प पठण करायचं आहे. संकल्प काय आहे तुम्हाला इथे मी टीप करेल, संस्कृतमध्ये थोडेसे ओव्या आहेत, ते तुम्हाला पठण करायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, प्यायचं पाणी, त्या पळीभर पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता तुम्ही टाकायचे आहेत, आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला समोर तो संकल्प बोलायचा आहे. प्रथम तुमचं नाव, गोत्र सांगायचं, आणि त्यानंतर तुम्ही बोलायचं आहे. आता इथे सांगितलं आहे तुम्हाला, तर मी पीप करून देईल तुम्हाला, पण तरी पण वाचून सांगते मी थोडंसं तुम्हाला. मम त्रय स्त्री शद्देवतात्मक विष्णुरूपी सहस्त्रांशुम श्री पुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिल पाप प्रशम पूर्वकम पुत्र पौत्र युत धनधान्य क्षेम समृद्धी लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्यपुपच्छिद्द समसंख्य वर्ष सहस्रावधी सर्व लोक निवासादिक कल्पोक्तम फलसिद्ध्यर्थ मलमास प्रयुक्तम अपुपदान करिष्ये असं म्हणायचं. आणि तुम्हाला ते हातातलं जे पाणी आहे ते तांब्यात सोडायचं आहे, आणि परत एकदा त्या ज्या अधिक मासातल्या ज्या काही वस्तू तुम्ही दान करणार आहात त्या वस्तूंचं तुम्हाला परत एकदा पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पूजन केल्यानंतर तुम्हाला परत एकदा बोलायचं आहे हात जोडून, इदम सोपस्करम त्रयस्त्री शदपपुदान सदक्षिणांक संताबुलम पुरुषोत्तम प्रीतिकामस्तुभ्यम संप्रददे असं म्हणायचं आहे. हा झाला तुमचा संकल्प पूर्ण झाला. आणि त्यानंतर तुम्ही त्या ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या देणाऱ्याला, ज्याला कोणाला तुम्हाला दान करायचं, जावयाला, लेकीला किंवा ज्या गरजवंतांना किंवा ब्राह्मणाला दान करता, तुम्ही ते दान करू शकता त्या वस्तू. हे झालं संकल्प. त्यानंतर आता जी व्यक्ती दान घेणार आहे, समजा तुम्ही अशी व्यक्ती आहे की तुम्ही दान घेणार आहात कोणाकडून तरी, तर तुम्ही सुद्धा किंवा तुम्ही एखाद्याला दान देत आहात, तर त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा तू दान स्वीकारण्याच्या अगोदर तू एक श्लोक बोलायचा आहे त्याला, तो श्लोक त्याने ते समोर द्यायचा लिहून, आणि त्यांना ते पठण करायला लावायचं, आणि त्यानंतर त्यांनी ते स्वीकारायचं आहे. तर दान घेणाऱ्याने सुद्धा एक श्लोक म्हणून तो दान स्वीकारायचं आहे, तरच हे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि ते दान स्वीकारण्यात देखील तुम्हाला अखंड म्हणतात की एक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तर तर तो श्लोक काय आहे तो पण मी तुम्हाला पीप करून देते आहे. थोडासा अवघड आहे, हळूहळू म्हणा, चालेल, एक एक शब्द बोला तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला मी पीप करून देते आहे, तुम्ही बघू शकता. तर हा मंत्र तुम्हाला एकदाच म्हणायचा आहे दान स्वीकारणाऱ्याने. आणि हाय म्हटल्यानंतर मी मनात सांगत नाहीये, इथे सांगितलेलं आहे बघा, आपल्या मार्गात सांगितलेलं आहे ते म्हणजेच काय, वरील प्रमाणे, म्हणजे हा संकल्प दान देताना असा संकल्प केल्याने आणि दान घेणाऱ्याने हा श्लोक म्हटल्याने जो वरील प्रमाणे असे 33 अपूपदान देईल. 33 अपूपदान असेल किंवा म्हणजे अपूप म्हणजे काय, अनारसे, बत्तासे दान देणे असेल किंवा कुठली वस्तू दान देणे असेल, जर या पद्धतीने जर तुम्ही जे दान दिलं तर त्याला पुत्र पौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल असं लिहिलेलं आहे. तेच तुम्हाला सांगत आहे, मनाचं काही सुद्धा सांगत नाही आहे. हे आपल्या मार्गातूनच सांगितलेलं आहे, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातल्या मार्गदर्शनातून आलेलं आहे, तेच तुम्हाला मी सांगत आहे. याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला अपूपदान असेल किंवा गरजवंतांना दान असेल ते अधिक मासामध्ये करायचं आहे. म्हणून सांगते की अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा, जेणेकरून खूप लोक काय करतात की फक्त डायरेक्ट घेतात आणि आपल्या जावायला दान करणं असेल किंवा द्यायचं हातामध्ये असं करतात. पण एखादी गोष्ट आपण संकल्पयुक्त जर केली ना तर ती
खरंच त्वरित फलप्राप्ती देणारे ठरत असते. त्याचं पुण्य देखील तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने संकल्पयुक्त ते दान करा. नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे विष्णू महाराजांचा, आणि सोबतच मला अक्षय पुण्य देखील प्राप्त होऊ शकतं. तर याच पद्धतीने तुम्हाला दान धर्म अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. आणि अजून सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. पण नक्कीच आपल्याला दान धर्म या पद्धतीने खरंच करा. मी खरं सांगते तुम्हाला, आपण एखादी ज्यावेळेस गोष्ट करतो, आता एवढं मेहनत तुम्ही सर्व काही वस्तू दान करणार आहेत, अधिक महिना आहे आणि अधिक महिना काही सारखा सारखा येत नाही की बा ठीक आहे यावेळेस नाही जमलं पुढच्या वेळेस बघूया, तसं नाही. आपल्याला 3 वर्ष परत थांबावं लागेल. त्याच्यामुळे ती चूक 3 वर्षानंतर परत आपल्याला सुधारण्यासाठी लागू नये यासाठीच याच वेळेस तुम्ही आता उद्यापासून अधिक महिना सुरू होतोय म्हणून आज तुम्हाला हा व्हिडिओ टाकते आहे. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाकडून ही चूक होणार नाही आणि त्यांना सुद्धा अक्षय पुण्य प्राप्त होईल. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.